आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय ब्रह्माचे आपल्या पित्याच्या म्हणजे काल ब्रह्म प्राप्तीसाठी प्रयत्न। त्यावेळी दुर्गा ब्रह्माला म्हणाली की अलख निरंजन तुझे पिता आहेत, परंतु ते तुला दर्शन देणार नाहीत। ब्रह्मा म्हणाला की मी त्यांचे दर्शन घेऊनच परतेन। माता म्हणाली की जर तुला दर्शन झाले नाही तर तू काय करशील? ब्रह्मा म्हणाला मी शपथ घेतो, जर वडिलांचे दर्शन नाही झाले तर मी आपल्या समोर येणार नाही। असे बोलून ब्रह्मा व्याकुळ होऊन उत्तर दिशेला निघाला, जेथे अंधारच अंधार आहे। तेथे ब्रह्माने 4 युगांपर्यंत ध्यान लावले, परंतु काहीच प्राप्त झाले नाही। कालने आकाशवाणी केली की जीवांची उत्पत्ती का नाही केली? भवानी म्हणाली की आपला ज्येष्ठ पुत्र ब्रह्मा हट्ट धरून आपल्या शोधार्थ गेलेला आहे। ब्रह्माशिवाय जीव उत्पत्तीचे सर्व कार्य अशक्य आहे। ब्रह्म म्हणजे काल म्हणाला की त्याला परत बोलवून घे, मी त्याला दर्शन देणार नाही। तेव्हा दुर्गा म्हणजे प्रकृतीने आपल्या शब्द शक्तीने गायत्री नावाची मुलगी उत्पन्न केली आणि तिला ब्रह्माला परत घेऊन येण्यास सांगितले। गायत्री ब्रह्माजींजवळ गेली, परंतु ब्रह्माजी समाधीस्थ होते। त्यांना कोणतीही जाणीव नव्हती की कोणी आलेले आहे। तेव्हा आदिकुमारी म्हणजे प्रकृतीने ध्यानाद्वारे गायत्री सांगितले की याच्या चरणांना स्पर्श कर। तेव्हा गायत्रीने तसेच केले। ब्रह्मा ध्यानभंग झाल्याने क्रोधित होऊन म्हणाले की कोण पापिणी आहे जिने माझा ध्यानभंग केला आहे? मी तुला शाप देतो। गायत्री म्हणाले की यात माझा काही दोष नाही, प्रथम माझे म्हणणे ऐका, मग शाप द्या। मला मातेने तुम्हाला परत घेऊन येण्यास पाठवले आहे, कारण तुमच्याशिवाय जीव उत्पत्ती होऊ शकत नाही। ब्रह्मा म्हणाला की मी कसे जाऊ? पित्याचे दर्शन झाले नाही। असाच गेलो तर माझी चेष्टा होईल। जर तू आईच्या समोर असे सांगशील की ब्रह्माला पित्याचे म्हणजे ज्योती निरंजनचे दर्शन झाले आहे, मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे, तर मी तुझ्या बरोबर येईल। तेव्हा गायत्री म्हणाली की जर तुम्ही माझ्या बरोबर संभोग म्हणजे सेक्स कराल तर मी तुमची खोटी साक्ष म्हणजे गवाही देईन। तेव्हा ब्रह्माने विचार केला की पित्याचे दर्शन झाले नाही, जर असेच गेलो तर मातेसमोर लाज वाटेल आणि दुसरा कोणताही पर्याय नाही। हे पाहून गायत्री बरोबर रतिक्रिया म्हणजे संभोग केली। तेव्हा गायत्री म्हणाली की आणखी एक साक्षीदार का तयार करू नये? ब्रह्मा म्हणाला खूपच छान। तेव्हा गायत्रीने आपल्या शब्दशक्तीने एक मुलगी उहपौती नावाची उत्पन्न केली व ते दोघे तिला म्हणाले की ब्रह्माने पित्याचे दर्शन केले आहे अशी साक्ष दे। तेव्हा उहपौती म्हणाली की मी का खोटी साक्ष देऊ? होय, जर ब्रह्माने माझ्या बरोबर रतिक्रिया म्हणजे संभोग केली तर मी साक्ष देऊ शकते। गायत्रीने ब्रह्माला समजावले म्हणजे प्रेरित केलं, याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही। तेव्हा ब्रह्माने उहपौतीशी संभोग केला। नंतर तिघे मिळून आदिमाया म्हणजे प्रकृतीजवळ आले। दोन्ही देवींनी उपरोक्त अट एवढ्यासाठीच घातली होती की जर ब्रह्माने माते समक्ष आमच्या खोट्या साक्षीबद्दल सांगितले तर माता आपल्याला शाप देईल, यासाठीच त्यालाही दोषी बनविले। येथे गरीबदासजी महाराज म्हणतात की दास गरीब यह चूक धुरो दूर। भावार्थ, या काल म्हणजे ब्रह्मच्या लोकात ही दुष्टता अगोदर पासूनच आहे आणि इथे कालच्या लोकात देवता पण दुष्कर्मांपासून अलिप्त नाहीत। जसे श्री विष्णूजींनी जालंधर राक्षसाची पतिव्रता पत्नी तुलसी सोबत फसवणुकीने रतिक्रिया म्हणजे संभोग करून तिचा पतिव्रता धर्म भंग केला, भगवान शिवने देखील श्री विष्णूद्वारे मोहिनी रूप धारण केल्यावर तिच्यासोबत संभोग म्हणजे अतिप्रसंग करण्याच्या उद्देशाने तिचा हात पकडला। त्या कारणामुळे श्री शिवाचे शुक्र म्हणजे वीर्य स्खलित झाले। श्री विष्णूजी आपल्या वास्तविक रूपात प्रकट झाले।